नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। मी अनिता योगेश माळगे, महाराष्ट्र महिला सक्षमीकरण राज्य समन्वयक म्हणून मी काम पाहते। आणि आज आपण दुधनी या शहरामध्ये महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण कार्यालयाचं पहिलं संपर्क कार्यालय म्हणून आज आपण दुधनीमध्ये उद्घाटन करतो। आणि सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी त्यांना विनम्रपणे अभिवादन करते। आणि आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यांचे आवडते असं दमदार नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, याचबरोबर आपल्या युवकांचे प्रेरणास्थान, सगळ्या युवकांचे आयडॉल श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, याबरोबरच आपल्या शिवसेना पक्षाचे सचिव तथा विधान परिषदचे आमदार माननीय मनीषाताई कायले मॅडम, या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण दुधनीमध्ये पहिल्या महिला संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे। आणि आज दुधनीचे शहर प्रमुख म्हणून मेहराजताई मनसूर खान पठाण यांचं आज आपण नेमणूक केलेलं आहे। तर ताईंच्या माध्यमातून आज दुधनी शहरामधील ज्या काही महिलांच्या समस्या असतील आणि महिलांना सर्व शासकीय योजनांचं म्हणजे कन्व्हर्जन करणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि सगळ्या महिलांच्या हाताला काम मिळवून देणे, अशा पद्धतीनं सर्व जे योजना आहेत तर यासाठी एक ठिकाण म्हणून आपण आज इथं मेहराजताईंच्या माध्यमातून या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। तर या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या सोलापूर लोकसभेचे महिला जिल्हा प्रमुख मुबीनाताई मुलानी असतील आणि महिला सक्षमीकरणच्या ग्रामीणच्या जिल्हा प्रमुख रूपाराणी चव्हाण असतील, तर यांचं देखील आज उपस्थिती लाभली। आणि सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनीषाताई कायले मॅडम सचिवा, तर त्यांनी ऑनलाईन VC द्वारे उपस्थित सर्व महिलांना महिला सक्षमीकरण असेल आणि आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम कशा पद्धतीने चालतोय त्याचं पूर्णपणे त्यांनी VC द्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधले। आणि याचबरोबर सर्व महिलांना शासकीय योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लाभ घेता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या तळागाळातील महिलांपर्यंत सर्व योजना कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे। कारण आपले शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना असेल, महिलांना 50% ST मध्ये सवलत असेल, त्याचबरोबर जे वृद्ध निराधार महिला असतील यांच्यासाठी ज्या काही योजना अवलंबल्या आहेत, जे काही योजना त्यांनी म्हणजे लॉन्च केलेल्या आहेत, आणि याचबरोबर युवक युवती असतील यांच्यासाठी शैक्षणिक योजना असतील, या सर्व योजनेचे लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे हेच आपलं प्रमुख उद्देश आहे। याचबरोबर आपले शिवसेना पक्षाचे नेते जे आहेत, महिला नेते आपले ताई जे आहेत, मीनाताई कांबळे असतील आणि नीलमताई गोरे असतील, मनीषाताई असतील, मनीषाताई कायले मॅडम असतील, या सर्व महिलांच्या नेत्यांचं पाठबळ आपल्या या महिला सक्षमीकरणाला नक्कीच मिळणार आहे। आणि आपल्या साहेबांचं आणि श्रीकांतांचं देखील पाठबळ नक्कीच आहे। आणि आपला मुख्यच उद्देश आहे की एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र विचार करणं यात प्रगती असते आणि एकत्र मिळून काम करणं यातच यशाचं गमक असते। अशा पद्धतीने आपण सर्व महिलांना एक चांगल्या पद्धतीनं त्यांचा आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल आणि याचबरोबर स्वयंरोजगार असेल आणि म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहणं असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये आपण सक्षम कशा पद्धतीने महिलांना करता येईल हे उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून या महिला सक्षमीकरणचं सुरुवात आपण केलेलं आहे। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे डिलिमिटेशन असतील तर याच्या माध्यमातून 50% महिलांना आरक्षण ज्यावेळेस आपलं होईल तर त्यावेळेस नक्कीच आपल्या सर्व महिलांना संधी देण्याचं काम माननीय शिंदे साहेब 100% प्रयत्न करतील। श्रीकांत दादा असतील, यांनी देखील आपल्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील आणि त्यांच्या दोघांचं पाठबळ आपल्या सर्व महिलांना असणार आहे। म्हणून आज महाराष्ट्रातील पहिल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आपण दुधनी या शहरामध्ये केलेलं आहे। आणि प्रत्येक यशस्वी महिलांच्या पाठीमागे जसं पुरुषांचा हात असतो तसंच मेहराजताईंच्या पाठीमागे मनसूर सरांचा सपोर्ट आहे। त्यामुळेच आज हे गोष्ट शक्य झालं आणि आज या सर्व कार्यक्रमासाठी
म्हणजे प्रमुख उपस्थिती असेल आणि सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन असेल। याच्यामध्ये आभार प्रदर्शनचं जे काम आहे योगेश माळगे सरांनी आभार प्रदर्शनचं काम केलं। बाकी प्रस्तावनामध्ये मेहराजताईंनी केले आणि मुबीनाताईंनी उपस्थित महिलांना मोलाचं मार्गदर्शन केले। कृपाराणी चव्हाण असतील यांनी देखील महिलांना वेगवेगळ्या योजनांचं म्हणजे मार्गदर्शन केले। नक्कीच म्हणजे महिलांनी एकत्रित आल्यानंतर काय करू शकतात हे जिवंत उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्या अनाथांचा नाद आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचा हात बळकटीकरण करण्याचं काम आपण करत आहोत आणि साहेबांचं एक स्वप्न आहे की कुठल्याही महिला आपल्या योजनापासून वंचित राहू नये, प्रत्येक महिलाला आपल्या योजनांचा लाभ व्हायला पाहिजे। हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून महिला सक्षमीकरण हे वेगळं स्वतंत्र महिलांसाठी सेलची निर्मिती केले आणि त्याचं महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मला आज माझी नेमणूक केली हे खरोखरच मी अभिमानाने सांगते। नक्कीच साहेबांचं हे जो विश्वास आहे, श्रीकांत दादांचं जे आम्हाला सपोर्ट आहे, या सगळ्यांचं विश्वास आणि सपोर्ट हे पूर्णपणे आम्ही नक्कीच म्हणजे ते मूर्तिरूपास आणू आणि कीर्तिरूपास पण आम्ही नक्कीच आणू आणि यांना पूर्णपणे लाडक्या बहिणींची साथ सदैव आमची सोबत राहणार आहे। कारण कसे की मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसले अशा पद्धतीने आपण महिलांसाठी काम करणार आहोत। आज लावलेलं रोपटं उद्या चालून ह्याचं वटवृक्षामध्ये नक्कीच रूपांतर होईल आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांनी एकत्रित येऊन एक चांगल्या पद्धतीनं सक्षम होणार आणि सक्षमीकरण झाले की आपल्या साहेबांचे हात बळकट झाले। तर एवढंच बोलते, कारण कसं की आपण काम करत असताना अडचणी मोठ्या प्रमाणावर येते, पण त्या अडचणी बाजूला सारून यातून चांगल्या पद्धतीने मार्ग आपण अशा पद्धतीने काढता आलं पाहिजे। हे अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत। कारण काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए। जिंदगी तो सभी लोग जीते हैं, जीना है तो ऐसे जियो कि एक मिसाल बन जाए। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।